नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2022-23 ची ही भरती प्रक्रियामध्ये जी एक आनंदाची बातमी आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये वेटिंग लिस्ट जे आहे ते उघडणार आहे आणि सिलेक्टेड विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही हा लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा। तुमचे सगळ्या प्रकारचे क्वेरीज मी क्लिअर करणार आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जर क्वेरीज असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करायचं आणि विचारायचं तुम्हाला काय अडचण राहिलं, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी आन्सर देणार। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आपले बेल आयकन आहे ते प्रेस करून घ्या, म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण लेट न करता आपण जे याची ऑफिशियल जी जाहिरात आहे जे प्रसिद्ध झालेली आहे ते आपण बघूया आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज, नवीन जाहिराती येतात ते व्हिडिओज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे काही योजना असतात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण याची ऑफिशियल नोटिफिकेशन बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता तिसऱ्या महिन्यात 2025 ला ही यादी प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। महाराष्ट्र शासन समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 कार्यालय सोलापूर मधून ही प्रसिद्ध झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यामध्ये विषय तुम्ही पाहू शकता, या कार्यालयाकडून दिनांक 14/9/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 ची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी। यामध्ये जे विषय आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2022-23 अंतिम निवड यादीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांची निवड त्यांचे विनंतीवरून रद्द करण्यात येण्याबाबत। विद्यार्थी मित्रांनो, हा जो विद्यार्थी सिलेक्ट झालेला होता यांनी स्वतःहून कमिशनला जे आहे ते राज्य राखीव पोलीस बलला यांनी विनंती केलं की माझं जे आहे सिलेक्शन जे झालेलं आहे ते कॅन्डिडेचर माझं कॅन्सल करा, यांनी स्वतःने म्हटलं आहे। म्हणजे जे मुलं वेटिंगला आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला अवसर आहे की त्यांची वेटिंग उघडणार आणि त्यांना चान्स मिळणार। हा मुलांनी स्वतःहून हे केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्ही बघू शकता काय लिहिले आहे, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर कार्यालयाचे आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 चे संदर्भ क्रमांक अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम निवड प्रतीक्षा यादीमध्ये समावेश झालेल्या खालील नमूद उमेदवारांनी त्याची निवड रद्द होण्याबाबत विनंती अर्ज स्थानिक कंपनी नायक यांच्याकडील क्रमांक दिनांक 11/3/2025 अन्वये या कार्यालयात सादर केले आहे। या मुलाचा चेस नंबर बघू शकता तुम्ही 917 आहे आणि या उमेदवाराचे नाव रितेश इडेकर आहे। हा SC मध्ये जनरल कॅटेगरी SC मधून आहे, पण जनरल कॅटेगरीचा यांनी कट ऑफ पार केलेले होते। SC जनरल मधून आहे हा। त्यानंतर तुम्ही बघू शकता SC मध्ये जो जनरलचा जो क्रायटेरिया असते तिथून त्यांनी पार केलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता त्यास अनुसरणवर नमूद उमेदवाराची सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022-23 मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी करण्यात आलेली निवड त्यांची विनंतीवरून रद्द करण्यात येत आहे। इथं बघू शकता तुम्ही वर नमूद उमेदवारांची सशस्त्र पोलीस शिपाई पदावरील निवड त्यांच्या विनंतीवरून रद्द करण्यात भविष्यात त्यांना सशस्त्र पोलीस शिपाई पदावरील नियुक्तीबाबत कोणताही प्रकारचा हक्क अथवा दावा सांगता येणार नाही, याची नोंद घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता या मुलांनी स्वतःहून आपलं जे आहे कॅन्डिडेचर जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे। तर याच्या नंतरचा जो व्यक्ती वेटिंगवर होता त्याची वेटिंग जरूर उघडणार आहे। हे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। सर्वात पहिले नवीन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आणि कोणत्याही प्रकारची जाहिरात तुमच्याकडून सुटणार नाही। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।